तर आज रुकडीला भेट दिली आणि रुकडीच्या आधार फाउंडेशनने एवढं चांगलं काम केलं आहे. जसं इथं हेरले नावाचं गाव आहे. हेरले गावातून निसर्ग संवर्धन जो ग्रुप आहे, हेरलेमध्ये निसर्ग संवर्धनचा ग्रुप तरीचा बी जाहिराने असं मला कळलं. तर तिथेही अशी देवराई उभी राहावी आणि तिथेही जोरात काम करावं. तर हेरलेतल्या सगळ्यात निसर्ग संवर्धनच्या ग्रुपच्या सर्व लोकांना, तिथल्या वयस्कर लोकांना, शाळेतल्या लोकांना, शाळेला मी अशी रिक्वेस्ट करतो की त्यांनी पण असं झाडाचं काम जोरात करावं. सह्याद्री देवराईतर्फे तुम्हाला काही कुठल्या प्रकारचं मदत लागली तर आम्हाला सांगा. तुम्हाला झाडं लागली, रोपं लागली आणि आपण छत्रपती शिवाजी महाराज सह्याद्री असा बोर्डसुद्धा तुमच्याकडे पाठवू. जर तुम्ही पुढल्या वर्षापर्यंत 2-3 हजार झाडं लावली तिथे 10 एकरमध्ये, तर आम्ही तुम्हाला सगळ्या प्रकारचं सहकार्य करू आणि पुढच्या पिढ्यापर्यंत ती झाडं टिकतील आणि उद्याची सीड बँक होईल असं पण मी तुम्हाला सांगतो. कारण काय, बोर्ड असला की मग राहते, त्याला कोणी हात लावणार नाही अशी आपल्याला या जन्मातच काळजी घेऊन जावं लागेल. पुढे तिथं बिल्डिंग होता कामा नये म्हणून आपण सगळ्यांना करूया. निसर्ग संवर्धन ग्रुपच्या सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा आणि लवकरच पुढल्या वर्षी तुम्ही मला बोलवा, पण झाडं लावून झाली तर बोलवा.